ARD डेली लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। नांदेड तालुक्यातील वाजेगाव परिसरात कायद्याचा धाक पूर्णपणे संपल्याचे चित्र दिसत आहे। येथे गोदावरी नदीच्या पात्रातून सुरू असलेले बेकायदेशीर माती उत्खनन आता रात्रीच्या अंधारात नाही तर दिवसाढवळ्या उघडपणे केले जात आहे। प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असलेल्या पिवळ्या मातीच्या या काळ्या धंद्यामुळे गोदावरी नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे। कारवाईचा कोणताही डर नाही। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आता या माफियांना प्रशासनाचा कोणताही डर राहिलेला नाही। वाजेगाव परिसरात नदीच्या तीरावर दिवसभर JCB आणि पोकलँड मशीनचा गरगराट पाहायला मिळत आहे। कोणत्याही अडथळ्याशिवाय सर्रास मातीचे उत्खनन करून शेकडो ट्रॅक्टर आणि हायवा गाड्या रस्त्यावरून धावत आहेत। हे सर्व उघडपणे सुरू असल्याने या माफियांना प्रशासनाचा छुपा पाठिंबा आहे का, असा संतप्त सवाल आता सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे। ही तर गोदावरीची हत्या, परिसराची झालेली दुरवस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यावर वाजेगावमधील संतप्त नागरिकांचा रोष आता उफाळून आला आहे। स्थानिक रहिवाशांच्या मते माफियांना आता रात्रीच्या अंधाराची वाट पाहण्याची गरज उरलेली नाही, कारण सर्व काही दिवसाढवळ्या सुरू आहे। महसूल आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या अनेकदा याच मार्गावरून जातात, तरीही या बेकायदेशीर मशीनवर कोणाचीही नजर पडत नाही। ग्रामस्थांच्या मते हे केवळ बेकायदेशीर उत्खनन नसून थेट गोदावरी नदीची हत्या आहे। नदी संरक्षणाचे सरकारी दावे केवळ कागदावरच राहिले असून उत्खनन माफियांनी नदीच्या पात्राचे रूपांतर खोल खड्ड्यांमध्ये केले आहे। जेथे पाण्याचा संथ प्रवाह असायला हवा होता, तिथे आता धुळीचे साम्राज्य आणि मातीचे ढीग दिसत आहेत। पर्यावरणाचे नुकसान आणि महसूल बुडाला। दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या लुटीमुळे केवळ पर्यावरणाचा समतोल बिघडत नसून सरकारला मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या महसुलावरही दरोडा टाकला जात आहे। हा बेकायदेशीर प्रकार प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे। मुख्य प्रश्न: नांदेडचा महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन या बेधडक माफियांवर लगाम घालणार का? गोदावरीचे पात्र असेच उघडपणे लिलाव होऊ दिले जाणार का? स्थानिक नागरिक आता या गंभीर प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः कडक हस्तक्षेप करावा अशी आर्त हाक देत वाट पाहत आहेत।